ह्याचा आवाज येत होता. मी म्हटलं गाडीचा कसला आवाज येतो, टिट 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 टिट. कुठे आलो आपण? आपण आता आलोय कुंदेगावच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. काय सावकाश आहे का की चिखल आहे? इथे काय म्हणतात? हे गांगोचं मंदिर आहे. मंदिर आता नवीन होय. नाही, ग्रामदेवता वर आहे. ही आमची रवळनाथ कुलदेवता. ही आमची कुलदेव. महालक्ष्मी. हा, धर. हे महालक्ष्मीचे मंदिर, आमची कुलदेवता, आमचा वशिक. इथे हनुमानचं सगळे. गावातील कदम समाजाचा मूळ पुरुष राणी ताराबाईंच्या सैन्यातील एक सरदार होता, पण मुघलांबरोबर 1739 मध्ये झालेल्या लढाईत मारला गेला व सैन्यात लढत असलेला त्यांचा 20 वर्षाचा मुलगा मुघल सैन्याने कैद केला. आपला व इतर 4 मुलांचा जीव वाचविण्यासाठी कदम सरदाराच्या पत्नीने दरीखोरी पार करत कोकण गाठले व याच धोमादेवाच्या मंदिराजवळ आश्रय घेऊन व्याकुळ मातेने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी नवस केला. आणि मग चमत्कार असा घडला की त्या व्याकुळ मातेचा 20 वर्षाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने साखळदंडातून मुक्त करून त्याचा व्याकुळ मातेजवळ घेऊन आला. कसाल शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे कुंदे कदमवाडी येथील धोमादेव नावाने प्रसिद्ध असलेले देवस्थान हे एक कोकणातील जागृत शिवलिंगापैकी भक्तांच्या नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर कसाल, कुंदे व आंबरड या 3 गावांच्या सीमेवरील एका डोंगराच्या कुशीत आहे. घनदाट जंगल व मंदिराच्या पायथ्याशी वाहणारी नदी मंदिराचे सौंदर्य वाढवते. हजारो भक्त या अनोख्या स्थळाला भेट देऊन आपल्या मनातील सुख दुःख, व्यथा, आशा, आकांक्षा देवासमोर नतमस्तक होऊन कथन करतात. वेगळेच असतात. आमचे ग्रामदेवता आहे रवळनाथाच्या, त्याची पालखी येते इकडे भेटीला. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येतात ते. असं असतं. मजा असते पूर्ण. महाशिवरात्रीला मजा येते. महाशिवरात्रीला काय काय असतं? सकाळी पूजा असते आणि मग नंतर भजनं चालू असतात, डबलवारी वगैरे असतं, महाप्रसाद असतो, जेवण वगैरे, आणि दिवसभर चालू असतात गाराणी वगैरे चालू असतात इकडे. आणि मग संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिंडी असते आमची, गावातले सगळे इकडे फिरतो टाळा आणि सगळं भजन करून, आणि मग शेवटचा गाराणं घालून मग सगळे घरी सूर्यास्ताच्या आधी. ह्या मुंग्या असतात ना, खूप चांगल्या असतात. चावत नाहीत त्या. वेगळ्या येतात मुंग्या अशा ह्याच्या लक्ष्मीच्या मुंग्या. या स्थळात 1 वर्षाने परतणारा प्रत्येक भक्त मागील भेटीत प्रगट केलेल्या आशा आकांक्षांची कशी पूर्तता झाली, आपली दुःख कशी दूर झाली यांच्या सत्य घटना सांगत असतात. या मंदिराचा असा नियम आहे की सूर्यास्त नंतर या मंदिरात कोणीही थांबत नाही. या मंदिरात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो, तर तुम्ही सुद्धा कधी योग आला तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने भेट द्या व आपल्या इच्छांची पूर्तता करा. अशा प्रकारे आता आम्ही निघणार आहोत. आणि हा आहे सूर्यजलाच्या घरचा गणपती. तर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी असं डेकोरेशन असतं, एक थीम घेऊन असतं, आणि यावर्षी साईबाबांचं आहे. तर नेक्स्ट इयर तुम्ही कधी गुंदेगावात आलात, सध्या हे चालू आहे, काय बोलतात ते, रिपेअरिंग, थोडा इश्यू आलेला, टेक्निकल प्रॉब्लेम. कधी तुम्ही गुंदेगावात आलात तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि हे आहेत सूरजदादाचे बाबा विलास कदम. तर आता आम्ही निघणार आहोत आणि जाणार आहोत मालवणला. इकडूनच जाऊ बस. बिंदास. फक्त फोन काय पाहिजे तर फोन करायचा. फक्त नाही पाठवलं तर मला सांगायचं, असं नाही, काका आम्हाला ही वस्तू पाहिजे, म्हणजे ती तुम्हाला घरपोच होणार. गणपती बाप्पा मोरया. श्री गणपती गजानन महाराज समर्थ. आजी गौरी पवार खेड ती तिने तुझ्याकडे पेढे आणि
पेढे ठेवलेले आहेत महाराजच्या समर्थ. तसंच तिने गौरीसाठी साडी आणलेली होती नेसण्यासाठी, पण ती लेट आल्यामुळे ती नेसवली. तिने आता इथे ठेवलेली आहे. तिथं तू बाई गौरीबाई माझी आई ती आपली ती मान्य करून घे आणि तिच्या पाठी काय क्लेश पिढा काय जरी असेल तर ते दूर कर. तिच्या मनात ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण कर महाराज समर्थ. आणि काय जरी तिच्या पाठी कोणी म्हणजे काहीतरी जर काय केलेले असेल तर ते दूर कर आणि त्यांच्या कुटुंबाला संपूर्ण कुटुंब आई वडील भाऊ बहीण सगळं सर्वांना अगदी सुखी ठेव महाराज समर्थ आणि त्यांचं बराचं कल्याण कर. होय महाराज. सूरजचे रिद्धी सिद्धी येऊ देत आणि आम्ही येऊ देत. रिद्धी सिद्धी सूरज 2 बायका एक बस आहे. दोन परवडणार नाही. एकदमच समजलं एकदमच. मग तुम्हाला त्रास होतं का म्हणे की परत यायला नको का या वर्षी तर एकदमच नाही. मी आता ठरवून ठेवलेलं आहे की दोघांची एकदमच. तू कुठाला चाललीस? अच्छा ती त्याला बाय करते. बाय बाय. ते मला खूप आवडला. घेऊन जावं. सेकंड आहे तिला ते सेकंड हात नको. ते सेकंड नको, ते नको. सेकंड लावेल परत. तोंड लावेल मग त्याच हाताने खाशील. हो तेच ना. तुझं बसता गेलं का? तुला कुत्रे आवडतात का? आवडतं तर आपण घेऊया एखादा. हे घे पकड. अशीच परत येत चला जा. बाय. बाय. रे सूरज कदम यांचा हॉर्न बंद पडलेला आहे. पिप पिप. आणि आम्ही गॅरेजमध्ये आहोत. नवीन पीक बसवतो आम्ही नवीन अशा प्रकारे. नमस्कार. काय म्हणतो सिद्धू? मी काय म्हणणार, आरती हवी होती पण आरती म्हणत नाही सध्या. का? तुम्ही आम्ही गेले ना, तुम्ही येतलं म्हणून थांबले ना घराकडे, म्हणून आरती नाही. त्यांना झाले गौरी येतात तर ते म्हणतात गौरी पोचवलं. काय बॅनर बिनर लावला की नाही? तो मागच्या सारखा. तर आमच्या इकडे खास विचारत पण नाही बघ समोसा खाते का काय काय खातच चाललाय. ती पण माझी आई आली. आईला भेट. हे अनएक्सपेक्टेड होतं. मला वाटलं नव्हतं की मातोश्रींना घेऊन येशील. बाई बसके आता. ते बघितलं ते काय सांगत होते, अशा म्हणजे असं डेंजर. सूरज काय येतो गाडी पार करून. चल. यो हा स्टॉर्मचं घर आणि स्टॉर्मच्या ट्रॉफी बघा. स्टॉर्म तुझेच आहेत ना? ट्रॉफी टीम्स आहे. मनीष कांबळी थांब लाईट मध्ये. वाईल्ड कार्ड एंट्रीचं स्वागत होता ना. तू कशाला आहे? तर हा आहे बंटी कांबळी यांचा गणपती आणि ही आहेत प्राजक्ताची फुले. आणि हा आहे मनीषला तुम्ही बघितलं नसेल ब्लॉगमध्ये. मनीष आहे बंटीचा भाऊ. आणि हे आहेत हा निघालो. हॅलो. हॅलो काय म्हणते, कशी आहे? मस्त. तुलाच भेटायला थांबलेले मी. क्या बात आहे. पाया पडते. पडा नको रे आता. काय म्हणते? आणि प्रोडक्शन हेडला भेटलास की नाही गणेश कांबळी मुंबईवर ना. जे व्हिडिओज बघितले होते आणि मला खूप छान वाटलं. मी याला आज मला हा बोलला ना, आदल्या दिवशी मी यायच्या अगोदर तू येऊन गेलास. म्हटलं अरे मला त्याला भेटायचं होतं. क्या बात आहे. एखादाच व्हिडिओ मी बघितलेला, मला लक्षात नाही आता तो कुठला, पण मी बंटीला म्हटलेला देवळातला. हा तर मी तुझ्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी आहे कारण मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकणार. बरं मग मी आता देऊ का माहिती? बेसिकली मी सगळं डिस्क्लोज नाही करत, पण लहानपण माझं येऊन जाऊन मालवणमध्ये आहे आणि माझे खूप जवळचे रिलेटिव्ज आहेत मालवणमध्ये, नो डाऊट. बाकीचे काही पॉडकास्ट आणि इकडे मी डिस्क्लोज करेन माझी इन्फॉर्मेशन. आणि दुसरी गोष्ट काय सांगायची होती की हां म्हणजे मला खूप प्रेम आहे मालवणबद्दल थोडक्यात सांगायला झालं तर. आणि माझा मोटिव्ह ॲक्च्युअल जो आहे तो खरोखर कोकणाला कुठेतरी जगाच्या पलीकडे न्यायचा माझा जेन्युइन प्रयत्न आहे. मी सद्गुरूंच्या समोर बाप्पाच्या समोर राहून नक्कीच सांगू शकतो ही गोष्ट. आणि त्या अनुषंगाने मला तसं रिस्पॉन्स पण येतो आहे, लोकांकडनं प्रेम पण भरपूर मिळतं आहे. लोक मला खूप आशीर्वाद पण देत आहेत आणि गाराणी पण लिहून पाठवत आहेत. आणि इनफॅक्ट मला तुला पण भेटायचं होतं आणि हा मला बोलला तब्येत बरी नाही म्हटल्याबरोबर मी म्हणजे सूरज बोलला हां, तर मी म्हटलं मला सांग, मग मी सांगू शकतो. तू इथे कुठे राहतोस? मी इथे माझं घर आहे, घर आहे, जागा proper आहे, मालवण. इन्व्हेस्टमेंट आहे छोटी मोठी. नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. लाईट मारून गजानना
निकू नको ना जाऊ. भारी बोलला ते, बोल ना ते. निकू नको ना जाऊ. वन्स मोर निकू नको ना जाऊ. गणेशांची ऍक्टिंग करते. हे जेवतो लकी So, अशा प्रकारे काय केलं जेवायला? बरीच आहे. किती भात काय? आज देव गणपतीचा उपवास हा उंची मेला बरीच आहे. उंची मनाची आहे, शरीराची उंची हे मनाची आणि एक शरीराची. आरती घेऊया का तुला ना? लकी दादा, एकदा एक आरती घेऊया तर आपल्या stand मध्ये. तू तर चालला मुंबईला. KM ला लागलोय. कमळला. तू समृद्धीवर गेलेस समृद्धीवर गेलेस की तू? विचारलंय ना एकदा माहिती आहे. ऐका, नाव ऐका ना. तसं content अरे यांच्याकडे अशी कुठली, पत्रावळे कागदाची यांना भांडी घासायचं ट्रोम आहे. ए काकी आलाच मागे. काय एक्सपिरियन्स तुझा? काय एक्सपिरियन्स, काळ्या कपड्यात नारळ ठेवलेला करणी करून कोणाची तरी उतरवल्या ना, नाहीतर केल्यानंतरी असा त्या बघून मी भियाला आणि गाडी पळवलंय तेसून. सो हे सूरज दादाचे फ्रेंड्स आहेत, फ्रँकी दादा आणि प्रणव दादा. म्हणजे चुकीचं नाव घेण्यापेक्षा. आणि हा आमचा हर्षद. हर्षद काय तू ब्लॉग बिग करतं? आपलं काय गरीबाचं जे चाललंय ते तुमच्या आशीर्वादाने. सर्वेश मोठा माणूस आहे इकडे. मी लहान. थंय गवळ देव माहिती वरती पॉलिटेक्निकच्या पाठीमागे गवळ देव आम्ही करंदा काढून तर थंय मी तिकडे बघून बोललो तरी चालेल ना. हा तर थंय आम्ही एकदा झाड्याक गेलो. झाड्याक म्हणजे समजलंय का? वॉशरूमला गेली. वॉशरूमला गेलो. म्हणजे मी अशी वापरू का लँग्वेज डिरेक्टली स्ट्रेट अवे? चालेल. हा तर आम्ही गेलो झाड्याक, मी आणि माझा भाव. हा पुढे. तर मग ऐकतरी तर पावसाळ्याचे दिवस होते, पाणी होता आणि आम्ही बसलेलो ऐकलं आणि सगळं झालं. आणि माझ्यासमोर ना दोन डोळे, म्हणजे असे डोळे म्हणतो ना आपण, डोळे असे चमकाक लागल्याबरोबर दामल्या म्हटलं साप म्हटलं. म्हणजे वाईट फनीपणा आणि हॉररपणा. साप म्हटल्याबरोबर दामलो म्हणता खय. तर मी म्हटलं उभं डोळ्यासमोर आणि जवळ येता विनिक जोर म्हटलं. जवळ इल्याबरोबर ना मी नंतर बघले लाईट मारून, हसा नको. तर मी ना लाईट मारून बघले तो होतो ससो. बरोबर. आम्ही काय केलं, तो दामलो तसंच उठलो. धुकव नाही म्हणजे आम्ही दोघं धुकव नाही, चड्डी खाली तसेच उठलो आम्ही. ऐक तरी, आई शपथ तसेच उठलो. आणि दामल्यान सांगल्यान धोंडो दी म्हणा. त्यांनी माका सांगल्यान धोंडो दी, तर मी येतो तो आडून दिले ते का धोंडो दी. भरपूर पीक. हा मोठं धोंडो. आणि आता समजा ह्या झाला ना, तर ही पॅन्ट इतकी खाली आणि तशीच आम्ही ना निसतेच ना भोंगळ्यात फिरतो रे त्या ह्याच्या पाठी, सश्याच्या पाठी. ससो समजा आम्ही हय मारलो ना, तर हयसून त्यांनी उडकी समजा किती 10 ते 15 फुटावर मारूक शकता ना ससो. त्यांनी जवळपास नाही म्हटलं 100 फुटावर उडकी मारल्यान कशी. तो आलो विषय. त्याच्यानंतर थंय दोंडो मारलो, थंयसून गायब. त्याच्यानंतर परत आणि मारलो होतं आणि मग 2 डोळे म्हणजे 4 डोळे लकलाक लागले. त्याच्या पाठून गेले. दामल्यान म्हाका दिला ना आवाज. दामल्यान म्हटल्यान म्हाका की गौरव एक काम कर, चल म्हणता जाऊया आम्ही. आणि पाठी वळून बघतोय ना, आई शपथ तुका सांगा, इथं झाड होता, म्हणजे झळकांड असतात लिंगड असता आणि झाडकांड होता. त्या झळकांडीवरती ना सगळे मेळा डोळे चमकाक लागले. जवळपास 20-25 डोळे म्हाका लिकलिकताना दिसले गवळ देवाचे. एका टायमाक 20-25 झाडात. आणि दामलो म्हाका सांगता गौरव गाडीवर बस, तोंड फिरवून पाठी फक्त पाठसून कोण येता काय बघा नी. मग आम्ही आमच्या रेखो कोण रे तो हा छे होय अरे वर कसो कोण नाही उंदीर फिरत आई शपथ रे 20-25 मिनिट डोळे या करूक लागले. मग त्याच्यानंतर मग एक हद्द असताना आपल्या देवाची माहिती नाव आलो ना, तर गवळ देवाच्या हद्दीतून आम्ही रेकोबा गेलो. आता म्हणता स्वाज घेऊ आम्ही धुलो मग हे सगळं झाल्याच्या नंतर. तर तो दॅट वॉज इम्पॉर्टंट. सो ओव्हरऑल असा सगळा सिनॅरिओ.
जवळपास दोनदा तरी धोंडे आम्ही नुसतेच डोंगरे मारतो नुसतेच फिरव. किती वाजलेले आमच्या वाड्यात कोणाच्या अंगात पण गेला त्याच स्पॉटला कॉपीराईट नाही लागणार, बरोबर आहे, देऊ शकतोस. आम्ही ते गौशाळेकडे नाही, तो पुढचं एक बंगलो माहिती पुढे त्याच रोडला तो यो प्रतीकचा प्रतीकाने गेले ते ताप काढलेले मनीषला माहिती आहे. अरे मग प्रतीकचा मित्र गेले ते सगळे काय जो मी बोलला बरोबर काय बोल ना, स्टोरी तर बोल. याद नाही अरे पण बरोबर बोला. त्याच रूटला ना पुढे एक बंगलो आहे बघ, पॉलिटेक्निक कडनं सरळ देवलेत जाताना एक बंगलो, ओसाडच बंगलो आहे भरपूर आणि विहीर आहे. आम्ही त्या विहारलो, आमका सवय रे याच्यात फिरायची. कॉलेज सुटला नर्सिंगला होती तो लुडब्याच होतो. सीमोर तेव्हा ते कमेंट मध्ये टाकतात, मेरी एक दादी थी सीमोर. यापैकी जवळ भेटली जागा. आता आपण जाऊ. हे पण तो पुढे ए, बंगलो एक ऑर्डर बंगलो बंदच असतात. काहीतरी स्टँडमेंट करत दाखव ना, स्टँडमेंट करत दाखव. ऐक ना, तू बोलतो ना ते सस्याचा एक्सपिरियन्स होता, ते रिक्षावाल्याने आम्हाला काय माहिती आहे, सस्याचा एक्सपिरियन्स म्हणजे फक्त चकवाच नाही लागत, तो सोडायला पण येतो कधी कधी, असं पण सांगत होता तो बाई. आम्ही ज्याच्याकडे होतो ना तेव्हा सांगत होते की ते एका रूट पासून ते एका रूट पर्यंत सोडायला येतात. मी झोपतलं सर्वेशलाच घेऊन जा. कचऱ्याची आणि मला काय आणलं, मला काय आणलं, डम्पिंग ग्राउंड जाणतात गोळी आहे. हा काय बोलत होता, नितेशला फोन करायचा, नितेशला फोन करायचा. अरे तुला माहिती, अरे आम्ही कॅम्पिंगला गेलेलो ना, आता आम्हाला जागाच माहित नाही कॅम्पिंगची. आम्ही ना इथे कोच पोर्टला गेलेलो मध्ये, ते ब्राउनी वेनीचं स्टेटस टाकलेलं, हा घेऊन गेले आम्ही. मी पहिल्यांदाच कॅम्पिंगला गेलेलो आणि गेलो रे, जातो गाव एकदम मस्त. आणि नंतर गाडी थांबवली, लोकेशन आलं, लोकेशन बघतो तर भाई स्मशानाच्या तिथे बाजूला. म्हटलं मी नाही जाणार कॅम्पिंग, मी चाललंय म्हटलं. मग आम्ही काय केलं, कोच पोर्टला पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये तिकडे गेलो आणि त्या माणसाची ना तिथे कॅम्पिंग साईट आहे. कसे राहतात काय नाही, स्मशानाच्या बाजूला हे स्मशान आहे आणि ही कॅम्पिंग साईट आहे तिथे. आम्ही मग काय केलं, रिव्हर क्रॉस केली आणि समोरच्या साईडला, आणि एकदा रात्री जाऊया आपण स्मशानाच्या. म्हटलं तुम्ही जावा, मी घरात आहे झोपते कॅम्पिंग मध्ये. कधी सायकल चालवतो कुत्रे असतात ना, आवाज तर तुमका डोंगरल्याकडे नेलो ना, डोंगरला बोलवत होता, माझं नाव घेतलेलं कोणीतरी बोलवत होते. आवाज ऐकायला बसले तरी बँकी ते पॉलिटेक्निकच्या इथे मी काम केलेलं प्रोजेक्ट, तर तो त्या घरात मुलगा मेलेला, ते काहीतरी त्याच्या इथे अडकले असं बंगलो म्हणतोय तो, त्या बंगल्यामध्ये. ओसाड बंगलो आहे, बंदच असतो. नाही तो आता मी रिन्युएट केलेलं त्यांनी नंतर. आधी ते स्टुडंट तिथे एका बंगल्यात आम्ही घाबरलो. आम्ही घाबरलेलो कसं माहितीये ना, आमची स्टोरी अरे ते मध्ये येतात ना काय फिरायला गेलो त्या बंगल्यात केलंच ना, तू एकतर गेला ना, असं काही वेगळंच फील झालं. आणि मी आतमध्ये गेलो, माझ्या मागून दोघं येणार, जो लास्ट वाला होता ना त्याला असं वाटतं होतं की आपल्या मागे पण आणि कोणतरी फॉलो करताय. आणि असं सेम भाग ना आम्हाला तिघांना एकदम झाला. आणि नंतर गेलो आम्ही ना, विहीर आहे, मोठी विहीर आहे, विहिरीत वाकून बघतोय ना, लिटरली असं झालेलं की म्हणजे विहिरीत कोणतरी बोलवतंय. फटाफट तिथनं निघालो. तुंबाड पिक्चर बघून गेलं नंतर. ऐक ना, नीलने ब्लॉग टाकला ना त्याच्या गावचा लॉंग ड्राईव्हचा, तर मुमक्याचा आहे, मम्मीच्या बाजूच्या गाव, तिथे दाऊचा बंगला आहे, तिथे आम्ही जाऊन आलो. बाई ते डेंजर आहे, बेकार.
बेकार तसं आहे. लय बेकार चापूक चुपूक लय बेकार लय बेकार. मारतो बिरतो तो स्वतःला. कुपेरची घाटी पण रात्रीचं थोडं हॉन्टेड आहे. कुठे? कुपेरची पण ती घाटी story आपण आहे. येताना आलो ती दगडाची. एक घाटी भेटलेली आपल्याला माहिती आहे. ही कुबेरीची गाडी कट्ट्याच्या कट्ट्याच्या, हा. नशीब तेव्हा नाही सांगितलंच मला. मी माझ्या तोंडात आलेलं मग सांगायचं पण म्हटलं नको रात्री या बिहार त्याला तिकडून रात्री 2 व्हीलर पे जायचं. तिकडे खूप तुझे experience 3 ब्लॉग होतील असं चालू ठेवलं. मला एकटाच काळोखात उभा आहे आणि मी पण एकटाच जातो तिथून आणि मला भेटला हा नुसताच उभा आहे. ऍम्ब्युलन्स ओपन करून ठेवले आणि मग तो व्हाळाच्या बाजूला ऍम्ब्युलन्स ओपन करून तू काय करतो? टस ना? हा, टस, माझी तर टस. मी म्हणतो काय झालं रात्री मी शोधतोय ऍम्ब्युलन्स मध्ये भरायला मी शोधतो. अर्धच गार झालं असतं मला भेटला. मी मागे वळून बघत नाही, मी मागे वळून बघत नाही, गपचूप साईडने गेलोय. माहिती चला. तुझा घर काय तर मी जाते पुढे. तुला ते काकडा ब्लॉक करायचा आहे ना, फुल काढू तिकडचं सांगतो. कायच नाही. दिले ऍटलीस्ट गाडीची पार्किंग लाईट तरी कर ना. मी केलंय, हे नाव केलं. काय मला मिनी ब्लॉक करायचा आहे. मी मिनी ब्लॉक केलेला, याने ब्लॉक ते केलेला. ब्लॉक केलाय. वया तसं मिळत नाही रे.